राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। जय भीम, नमस्कार सगळ्यांना। पुण्यामध्ये गेले 3-4 दिवसामध्ये जो काही घटनाक्रम 3 मुलींबाबतचा घडला, हा सगळ्यांनी आपण आपल्या डोळ्यांनी बघितला। अनेक स्तरांवरून पोलिसांच्या सगळ्या भूमिकेवरती एक संशयास्पद प्रश्नबिंदू उभा राहिला आहे आणि सगळ्या स्तरांमधून त्याची टीका होत आहे। खरं तर हे किती धक्कादायक आहे की ज्या पोलिसांवरती महिलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी आहे, तेच रक्षक कुठेतरी त्या मुलींचे भक्षक बनलेले आहेत आणि ह्या केसमधून तर समोर ते दिसत आहे आपल्याला। पुण्यामधल्या कोथरूड सारख्या एका भागामध्ये ह्या मुली ज्या शिक्षण पूर्ण करून तिथे वेगवेगळ्या NGOs मध्ये सोशल वर्कर म्हणून काम करतात, वेगवेगळ्या लोकांना मदत करण्याचं काम करतात, अशा मुलींच्या त्या पेईंग गेस्ट PG जिथे त्या राहतात तिथे त्या घरामध्ये घुसून काही पोलीस कर्मचारी त्यांची विचारपूस करतात, ज्याच्यामध्ये महिला कर्मचारी आहेत पण ते पण त्याच संवेदनहीन स्वभावाने त्या मुलींशी वागलेल्या आहेत। संभाजीनगर सारख्या एका शहरावरून काही पोलीस कर्मचारी इकडे येतात, कुठलीही ऑफिशियल त्यांना नोट नाही, कुठलाही पत्रव्यवहार दोन्ही जिल्ह्यामध्ये झालेला नाही। तिकडचे एक PSI अमोल कांफे आणि सायबर सेलचे एक अधिकारी सानप म्हणून हे त्या सगळ्या मोहिमेचे हेड म्हणून काम करतात। अचानक दुपारच्या वेळेमध्ये त्या मुलींच्या घरामध्ये ते एंट्री मारतात आणि अनेक प्रकारचे प्रश्न यांचा भडीवार त्या मुलीवर सुरू करतात। तुम्ही इथे एकट्या कशा राहता? आता घरी असल्यावर साहजिकच त्यांनी घरचे कपडे घातलेले होते, त्यामुळे तुम्ही एवढे छोट्या कपडे घालतात म्हणजे तुम्ही नक्कीच काहीतरी घाणेरडं काम करता। त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या शिव्या त्या मुलींना दिल्या आणि जातीवाचक शिवीगाळ सुद्धा त्या मुलींच्या विरोधात त्यांनी केलेला आहे। वारंवार मुली त्यांना सांगत होत्या की तुम्ही कसं काय आमच्या घरामध्ये घुसता आणि का आम्हाला हे सगळे प्रश्न विचारताय। मग हे लक्षात आलं की 15-1 दिवसाआधी त्यांच्याकडे एक संपर्क झाला होता। एक संभाजीनगरवरून एक मुलगी जी तिच्या सासऱ्यांच्या सगळ्या जाचाला कंटाळून, जे स्वतः एक एक्स पोलीस कर्मचारी होते, ते आता सेवेत नाहीत, पण त्या सासऱ्यांच्या जाचाला कंटाळून ती बालिक मुलगी तिचं घर सोडून पुण्याला आली होती आणि तिकडे एका सोशल वर्करला तिने कॉन्टॅक्ट केला होता आणि त्या सोशल वर्करनी त्या मुलीला एका रात्रीसाठी या 3 मुलींच्या फ्लॅटवरती ठेवलं होतं, तिला मदत करण्याच्या हेतूने। दुसऱ्या दिवशी त्या मुलीला मुंडवा येथील सखी वन स्टॉप सेंटरला ह्या मुली सोडून आल्या होत्या। त्या मुलीची चौकशी करण्यासाठी की तिला तुम्ही मदत का केली, ती आता कुठे आहे, हे सगळे पोलीस कर्मचारी त्या पोरींवर तुटून पडले। विविध प्रकारचे आरोप झाले, अश्लील घाण भाषा वापरली गेली आणि त्यांना त्याच अवस्थेत म्हणजे पुरुष कर्मचाऱ्यांच्या समोर त्यांना कपडे बदलायला लावले। त्यांच्या कपाटातलं सगळं सामान, आता साहजिकच मुली म्हटल्यावर अनेक प्रकारचे पर्सनल गोष्टी त्या मुलींच्या होत्या, त्याही सगळ्या तिथे अस्तव्यस्त केल्या आणि त्यांना कपडे त्यातल्या त्यात त्या पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर घालायला लावले आणि मग पोलीस स्टेशनला त्यांनी नेलं। कोथरूड पोलीस स्टेशनला नेत असताना पण मुली त्यांना वारंवार सांगत होत्या की तुम्हाला जी माहिती हवी होती ती आम्ही तुम्हाला दिलेली आहे, मग तुम्ही आम्हाला पोलीस स्टेशनला का नेताय? पण कुठलाही प्रकारचा जबाब त्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिला नाही आणि विशेष म्हणजे त्याच्यामध्ये 2 महिला पोलीस अधिकारी सुद्धा होत्या। त्याच्यामध्ये एक प्रेमा पाटील PSI होत्या आणि कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे या महिला असताना सुद्धा त्या मुलींबरोबर इतका गैरव्यवहार झाला, किंबहुना त्या महिलांनी सुद्धा त्यांना शिवीगाळ आणि घाणघाण अर्वाच्य शब्दात बोलणं केलेलं आहे। पोलीस स्टेशनला गेल्यावर सुद्धा मुली त्यांना वारंवार विचारत होत्या, पण त्यांनी उत्तर ठोस काही न देता तिथेही धमक्या देणं सुरू ठेवलं आणि मारहाण सुद्धा मुलींना पुरुषांकडून मारहाण झालेली असंही मुलींनी त्यांच्या त्या कंप्लेंटमध्ये लिहिलेलं आहे। आता प्रश्न असा आहे की एखादा पोलीस कर्मचारी जर ऑफिशियल एका केसवरती असेल तर तुम्हाला इंटर बॉर्डर म्हणजे 2 जिल्ह्यांच्या मध्ये काम करण्याचा अधिकार आहे, पण कुठलंही पत्र, कुठलंही कंप्लेंट, कुठलंही ऑफिशियल कम्युनिकेशन नसताना संभाजीनगरचे पोलीस पुण्यात कसे आले, त्यांनी पुणे पोलिसांच्या कोथरूडच्या ह्या पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसोबत कसा काय मिलाप केला आणि ते कसे ह्या मुलींच्या घरी पोहोचले, म्हणजे या मुलींचं लोकेशन ट्रेस करण्यापासून सगळ्या नियमांचं उल्लंघन झालेलं आहे। कुठलाही FIR नसताना त्या मुलींचं लोकेशन त्यांच्या सिम कार्डच्या माध्यमातून ह्या लोकांनी ट्रेस केलं आणि त्या मुलींना गाठलं। पोलीस स्टेशनमध्ये असताना पण वारंवार विचारून त्यांना नीट कुठलीच माहिती दिली गेली नाही, उलट मारहाण झाली आणि शिवीगाळ, जातीवाचक शिवीगाळ तिथेही झाली, पण त्यांच्या कुठल्याही प्रश्नांचं उत्तर मात्र त्यांना तिथे मिळालं नाही।
काही वेळानंतर संध्याकाळी ह्या सगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या मुलींना गाडीत घातलं. 2 मुलींना त्यांनी पुन्हा त्यांच्या कोथरूडच्या फ्लॅटला सोडलं आणि तिसरी मुलगी जी होती ती धानोरीला राहत होती, तिला त्यांनी मुंडव्याच्या एका म्हणजे जिथे कोणीच माणसं नसतील अशा भयानक अंधार असलेल्या आणि निर्जन स्थळी जाऊन त्या मुलीला त्यांनी तिथे सोडून दिलं. ती मुलगी त्यांना सांगत होती की माझं घर इथून खूप लांब आहे, पण रात्री 12:15 वाजता या एकट्या मुलीला त्यांनी तिथे त्या परिसरात सोडलं. तिथून पुढे आता पुणे असो, मुंबई असो, कुठलंही शहर असो, आज महाराष्ट्रातली कुठलंही गावं किंवा कानाकोपरा हा महिलांसाठी सुरक्षित नसताना अशा एखाद्या सुनसाम जागी रात्री 12:15 ह्या मुलीला सोडण्याचा अर्थ काय किंवा तिच्यासोबत काय घडू शकलं असतं हे काय मी वेगळं सांगायची गरज नाही. त्या मुलींनी त्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये आपल्या मैत्रिणींना, मित्रांना फोन केला आणि तिथे ते तिला घ्यायला पोहोचले आणि त्यांनी तिला सुखरूप घरी नेलं. पोलिसांनी घरी सोडलेलं नाही. हा सगळा घटनाक्रम सुरू असताना त्या तिन्ही मुलींचे मोबाईल बंद होते. त्यांचा कोणाचाही संपर्क त्यांच्या कुटुंबाशी किंवा मित्रमैत्रिणींसोबत झाला नाही. घरी पोहोचल्यानंतर त्या मुलींनी आपल्या सगळ्या नातेवाईकांना आणि आपल्या विशेषतः आपले जे पुण्यातले मित्रमैत्रीण होते त्यांना फोन केला आणि त्या सगळ्यांनी मिळून असं ठरवलं की आपण यांच्या विरोधात कंप्लेंट करायची. हे सगळे मित्रमैत्रिणी आणि हा सगळा ग्रुप पुन्हा कोथरूड पोलीस स्टेशनला गेला आणि तिथे त्यांनी FIR नोंदवण्याच्यासाठी तिथे रिक्वेस्ट केली. रात्री 1:30ला गेलेली हा सगळा जो ग्रुप होता त्यांना पहाटपर्यंत टाकळत ठेवलं, पण पोलिसांनी FIR नोंदवून घेतली नाही. ही झाली 1 तारखेचा घटनाक्रम. 2 तारखेला त्यांच्यापैकी ज्या सोशल वर्कर होत्या श्वेता पाटील, ज्यांना छत्रपती संभाजीनगरहून आलेले त्या मुलींनी प्रथम कॉन्टॅक्ट केलेला, त्यांनी फेसबुक आणि इतर समाज माध्यमांच्या माध्यमातून हा जो प्रकार घडला हा सगळा मीडियासमोर आणि एकूणच सगळ्या जनतेसमोर मांडला. आणि तेव्हापासून मग कोथरूड पोलीस स्टेशनच्या बाहेर अनेक संस्था संघटनांची लोक जमा झाली. वंचित बहुजन आघाडीचे आणि प्रबुद्ध भारतचे आपले कार्यकर्ते जितरत्न पटाईत यांना त्या मुलींनी कॉन्टॅक्ट केला होता की दादा आमच्यासोबत असं घडलंय, आम्हाला मदतीची गरज आहे. आणि लगेचच वंचित बहुजन आघाडीचे जे शहराचे पदाधिकारी आहेत पुणे शहराचे आणि जे वकील आहेत ते तिथे पोहोचले आणि त्या मुलींना त्यांनी गाईड करायला सुरुवात केली. आता आग्रह हाच होता की जे काही गुन्हा घडलाय त्याच्या आधारे FIR नोंद करावी, पण FIR नोंद झाली नाही. स्वतः बाळासाहेब आंबेडकरांनी पोलिसांना फोन करून तिथे सांगितलं की तुम्ही नंतर शहानिशा करायची असते. SC/ST ऍक्ट किंवा अट्रॉसिटीज ऍक्ट खाली आपण जेव्हा गुन्हा नोंदवतो तेव्हा आधी गुन्हा नोंदवायचा असतो आणि मग शहानिशा होते. त्यांचं म्हणणं पोलिसांचं की आम्हाला प्रायमा फेसी ह्याच्यामध्ये तथ्य दिसत नाही म्हणून आम्ही गुन्हा नोंदवू शकत नाही. हे खरं नियमांचं उल्लंघन आहे हे बाळासाहेब त्यांना फोनवरही सांगत होते, पण त्यांनी ऐकलं नाही. स्वतः अंजलीताई आंबेडकर आणि सुजातदादा हे दोघंही पोलीस स्टेशनला होते. शेकडो कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. अनेक तास तिथे पोलिसांची त्यांची चर्चा झाली, काही ठिकाणी वादही झाले, पण पोलिसांनी शेवटपर्यंत त्यांच्यावरती जे काही पोलीस होते त्यांच्यावरती गुन्हा नोंद करण्याची हिंमत दाखवली नाही. आता ह्याच्या मागे कोणाचं प्रेशर आहे काय आहे हे न समजणे एवढे आपण सगळे मूर्ख नाही आहोत. त्यामुळे सरळ सरळ दिसतंय की त्या दलित समाजाच्या असलेल्या मुलींवरती झालेला हा जो काही अन्याय त्याच्या विरोधात उभे राहायला कोणी तयार नाही. आणि शोकांतिका ही आहे की ज्या पोलीस डिपार्टमेंटकडे आपण ह्या आशेने बघतो की वंचितांचं शोषितांचं रक्षण करतील, महिलांना न्याय देतील, ह्याच पोलिसांकडून ह्या प्रकारचं शोषण पुण्यासारख्या शहरामध्ये होतंय. या सगळ्या घटनाक्रमाला आता 2-3 दिवस उलटून जात आहेत तरी पण पोलिसांचा रिस्पॉन्स तोच आहे. लेखी रिस्पॉन्स दिलेला आहे की आम्हाला या केसमध्ये तथ्य दिसत नाही, आम्हाला त्याच्यामध्ये काही खरं वाटत नाही म्हणून आम्ही केस करू शकत नाही. आता ह्याच्या पुढचे जे मार्ग आहेत ते आपल्या पुढे खुले आहेत. एक तर आपण शांतपणे बसून घ्यावं, ठीक आहे झाली केस संपली केस विसरून जावं, किंवा जो लढा आपण सोमनाथ दादा सूर्यवंशी यांच्या बाबतीत दिला तो आपण सगळ्यांनी एकत्रितपणे द्यावा. निश्चितच ज्या सगळ्या त्या समाजकार्य करणाऱ्या मुली आहेत त्यांचा निर्धार आहे की आम्हाला न्याय पाहिजे आणि आम्ही पुढे जाणार आहोत. नाही पोलीस FIR करणार तर आम्ही हायकोर्टाच्या माध्यमातून जाणार आहोत. आणि तिथेच त्या सगळ्यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजातदादा आंबेडकर यांनी हा शब्द दिलाय की जी कुठली कायदेशीर लढाई आपल्याला लढावी लागेल ती लढताना आम्ही तुमच्या सोबत आहोत. सोमनाथदादा सूर्यवंशींच्या बाबतीतही तेच झालं की पोलिसांच्या विरोधात FIR नोंदवायला किंवा गुन्हे दाखल करायला सिस्टम रेडी नव्हतं, पण सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन ती लढाई आपण जिंकलो आहोत आणि बाळासाहेब स्वतः त्यांची ती केस लढलेले आहेत. या बाबतीत देखील शांत बसून चालणार नाही.
आज ही आग आपल्या मुलींच्या घरापर्यंत पोहोचली आहे. काही ओळखीच्या मुली होत्या, काही नेटवर्क मधल्या मुली होत्या. उद्या ती आग आपल्या घरी पोहोचणार नाही याची आता शाश्वती राहिलेली नाही. त्यामुळे जो काही लढा ह्या पुढचा आहे त्याचे अपडेट्स आपल्याला वंचित बहुजन आघाडी, प्रबुद्ध भारत या सगळ्याच समाज माध्यमांचे जे पेजेस आहेत आमचे त्याच्यावर मिळत राहील. माझा आग्रह आहे संविधानाला मानणाऱ्या, बाबासाहेबांच्या विचारांना मानणाऱ्या आणि खरं म्हणजे ह्या 2025च्या युगात आपण सगळे वावरतो आहोत आणि आजही जर आम्ही काम करायला बाहेर पडल्यावर किंवा आमची जात बघून आम्ही मुली आहोत, महिला म्हणून जर अशा प्रकारचं शोषण होत असेल तर शांत बसून चालणार नाहीये. आपल्याला सगळ्यांना या लढाईमध्ये या सगळ्या मुलींच्या, या कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं लागणार आहे. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.